काम काय म्हटलं मग स्वप्न? वर्क विदाउट एक्सपेक्टेशन हम्म, अँड विथ फुल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे हम्म, आपण काम कुठलीही अपेक्षा न ठेवता करायला पाहिजे, हे गीतेत सांगितलंय. हम्म, आणि पूर्ण जबाबदारीने करायला पाहिजे, ते माझंच आहे असं समजून. हम्म, आणि रेस्ट हे फिजिकल मेंटल दोन्ही आवश्यक असते. हम्म, आणि ते आपल्याला मेडिटेशनमुळे मिळते. एक 10 मिनिटं मेडिटेशन केलं तरी आपला मेंदू छान सक्रिय होतो. शरीर ताजतवान होऊन आपण दुप्पट आवेगाने काम करायला लागतो. कारण मेंदू आपण मेडिटेशन मध्ये निर्विकार निर्विचार असा ठेवतो, आणि त्यामुळे मेंदूला विश्रांती मिळत असते. आणि त्यामुळे आपण कामावर नंतर फोकस करू शकतो. आणि ह्या सगळ्यात शेवटी कंटेनमेंट हे खूप महत्वाचं आहे. समाधानी वृत्ती ही अतिशय महत्वाची आहे. हाव असेल तर तुम्हाला शांती मिळत नाही. मग प्रत्येक क्षण जर समाधानी वृत्तीत घालवला आणि अशा प्रकारे दुसऱ्यांसाठी कर्म केलं अपेक्षेविना, तर तो कर्मयोग होतो. हम्म. व्हेरी कर्म नाईस. असं करा जे फक्त स्वतःला नाही दुसऱ्यांना पण उपयोगी पडेल. येस. मी फक्त माझं पोट भरण्यासाठी जर काही कृती करतोय, तर तो जो स्वार्थीपणा आहे त्याच्यामुळे बाकीचे सगळे आजार आणि त्रास आणि संताप होतो. पण जर माझी त्या ठिकाणी वृत्ती आहे की मी कसा दुसऱ्यांना उपयोगी पडू शकतो, तर त्या दुसऱ्याच्या उपयोगी असण्याच्या भावामध्येच ती एका प्रकारे सेवा होते. आणि ती सेवा करत असताना माझ्यामध्ये एक रिस्पॉन्सिबिलिटी मी ऍक्सेप्ट केली की हे माझंच आहे. ही सेवा जे मी करतोय ते दुसऱ्यांसाठी पण करत नाहीये, ही माझी जबाबदारी म्हणून मी करतोय. तर त्याच्यामधला मीपणा पूर्ण बाजूला होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींना करायला, जसं आता शरीर शरीर थकतो किंवा मनामध्ये विचार येतात, चिडचिड होते, संताप होतो, अशा सगळ्या गोष्टींपासून जर मला रिसेट बटन दाबायचं आहे आणि मला परत शून्य अवस्थेत यायचं आहे, तर त्याच्यासाठी मेडिटेशन उपयोगाचं आहे. आणि अजून मेडिटेशन झाल्यावरती एक असा अनुभव येतो की जी एक शांतता आणि एक समाधान वाटतो. तर त्या समाधानाचा एक असा परिणाम होतो की आपण अभिव्यक्ती जी त्याच्या पुढची करतो, ती आपली जी अभिव्यक्ती आहे ते समाधानातनं निघते. त्याच्यामध्ये उत्स्फूर्तता असते, एक नाविन्य असतो, क्रिएटिव्हिटी असते, आनंद असतो आणि तो निष्कारण असतो. म्हणजे आता मी दुसऱ्यांसाठी करतो तर माझं स्वतःचं कारणच नाही त्या ठिकाणी. तर अशा वेळेस मग मी कर्मयोग कर्मफळची अपेक्षा न करता पूर्ण 100% देऊ शकतो. व्हेरी नाईस. विनायक, तुमचा कॅमेरा पूर्ण उलट झालेला आहे. विनायक, सांगायचंय तुम्हाला? कॅमेऱ्याचे डायरेक्शन बदललेले आहे, उभे पाहिजे. हा, आता बरोबर आहे. असं कर्म केलं तर तो कर्मयोग होतो. आणि नाहीतर नुसत्याच पाट्या टाकल्यासारखं तो नुसतंच काम होतं, कर्म पण होत नाही. व्हेरी नाईस. त्या कामात आपल्याला आनंद मिळत नाही आणि आपण दुसऱ्याला आनंदही वाटू शकत नाही, देऊ शकत नाही, समाधान नसतं, चिडचिड असते. आणि त्या मानसिक त्रासातनं अनेक शारीरिक त्रास उद्भवतात. हा, बोलू गुरुजी. हा, बोला. हा, काय असतं की समजा व्यवसायाचं एखादं काम आपण करत असतो. प्रत्येकालाच आपल्या आवडीचं काम मिळण्याची काही शाश्वती नाही. म्हणजे असे लोक फार कमी असतात. उदाहरणार्थ ज्यांची आवड किंवा छंद किंवा हॉबी त्याप्रमाणे त्यांना करिअर करता येतं. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर असेल किंवा चित्रपटातील किंवा नाटकातील काही कलाकार असतील की त्यांच्या आवडीचं त्यांना करिअर मिळालं, ते निश्चितच समाधानी असणार आहे. पण सर्वसामान्य आपल्यासारखे लोक असतात, आपल्याला जे आहे ते आपल्याला स्वीकारावं लागतं. पण ते स्वीकारल्यानंतर ते किती प्रेमानं किंवा त्यात आनंद ओतून आपण काम करतो ते महत्वाचं असतं. आता यातलं एक उदाहरण जर मी जर दिलं तर चालेल का? हा, बोला, चालेल. हा, एका गावामध्ये एका मंदिराचं काम चालू होतं.
तर मंदिराचं काम अगदी प्राथमिक स्तरावर होतं, म्हणजे खाली पाया खोदणं वगैरे, दगड फोडणं किंवा दगडाला आकार देणं असं कामं चालू होती. तर त्यातलं मध्ये एक ते काम व्यवस्थित करतायत का नाही ते लेबर म्हणून एक त्याचे सुपरवायझर तिथं आले पाहायला. पाहायला आल्यानंतर त्यांनी एकाला बोलवलं म्हणे, "तर काय करतो तू?" तर तो गृहस्थ जो होता तो सर्वसामान्य म्हणजे असं त्याने हात जोडले म्हणे, "नमस्कार जी, नमस्कार साहेब. काही नाही मी इथं आलोय काम करायला. मी आपल्या बाजूलाच राहतो म्हणे. तिथे माझं कुटुंब आहे, आई-वडील आहेत, म्हातारे, शिवाय माझी मुलं आहेत आणि तरी रस्ता भागवण्यासाठी मी आपलं काम करतो म्हणे." "ठीक आहे," म्हणे, "जा कर." दुसऱ्या एका मजुराला बोललो, तर तो मजूर जो होता तो अतिशय म्हणजे आता तरुण होता, एक 20-22 वर्षाचा. पण अतिशय निठरला होता असायचा. घरामध्ये तो कधी लवकर उठायचा नाही, काही नाही. सकाळी 11 वाजेपर्यंत भाऊ आणि त्याची बायको म्हणजे वहिनी वगैरे सगळे कामाला जायचे आणि हा मात्र आपला झोपून राहायचा. मग एक दिवस त्याचे वडील रागवले. ते म्हणाले, "अरे तू भाऊ शेतावर जातो, तू तरी उठ म्हणे, जा जा तिथं ते मंदिराचं काम चालू आहे, तिथं जाऊन काहीतरी काम शोध." नाईलाजाने म्हणून तो तिथं आला. आल्यानंतर तो काम करायचा भरपूर, पण असा रागाने किंवा असे काहीतरी कोणाला शिव्या देत वगैरे असं तो रागाने करायचा. त्या साहेबांनी जेव्हा त्याला बोलवलं म्हणे, "तू काय करतोस?" त्यांनी सांगितलं, "तुम्हाला दिसत नाही का मी दगड फोडतोय म्हणून?" म्हणजे असं उद्धटपणे उत्तर दिलं ते. "ठीक आहे," म्हणे, "जा कर." मग काही बोलले नाही त्याला. पण तिसऱ्या मजुराला जेव्हा त्यांनी बोलवलं, तेव्हा मजुराला विचारलं, "तू काय करतोस?" तो म्हणे, "साहेब मी इथे बाजूलाच राहतो" म्हणे. "माझी परिस्थिती अतिशय साधारण आहे. कुठं कामधंदा नव्हता, पण सुदैवाने इथं मंदिराचं काम चालू आहे म्हणून मी इथं आलोय म्हणे काम करायला. मला माझ्या पोटापुरतं मिळतंय. पण त्याही पलीकडे म्हणजे मला एक असं वाटतं मला असं सांगण्यात आलं, की हे जे मंदिर होणार आहे, ते अतिशय प्रसिद्ध असं मंदिर होणार आहे. म्हणजे त्याची जगामध्ये ख्याती निर्माण होईल म्हणे. आणि मग नंतर आता काही दिवसांनी हे मंदिराचं काम पूर्ण होईल म्हणे. पूर्ण झाल्यानंतर देश-विदेशातील लोकं इथे येतील दर्शनासाठी. आणि मला त्यावेळेला मी इथंच बाजूला इतर काहीतरी काम करत असेल, पण जेव्हा काही भाविक लोकं येतील, दूर-दूरच्या देशातील लोकं येतील, तेव्हा मी प्रत्येकाला सांगेल, या दगडाचा म्हणजे मंदिराचा पाया जो आहे ना, त्याचा दगड मी हे केलेला आहे, घडवलेला आहे. तर तो आनंद मला मिळवता येईल म्हणे. म्हणजे त्याची जी दृष्टी ती कामाकडे पाहण्याची होती, अशी उदात्त होती. म्हणजे केवळ फक्त आपल्या स्वार्थापुरतं किंवा कुटुंबाचा चरितार्थ चालवा एवढ्यापुरतीच मर्यादित नाही राहिली. त्याच्याही पलीकडे जाऊन त्याची विचार करण्याची शक्ती होती. तो खरा कामातला आनंद, असं मला वाटतं. व्हेरी नाईस. या गोष्टीतच पुढे थोडस विचार सांगू का? यात काय झालं की तो काम तर करतोच आहे, पण त्याची अपेक्षा अशी आहे मंदिर झाल्यानंतर सगळे लोक आल्यानंतर त्यांना मी सांगणार की हा दगडाचा पाया मी भरलाय. इथे मी म्हणजे अहम जो खरंच निस्वार्थ पद्धतीने काम करतो ना, तो तिथे उभाच राहत नाही क्रेडिट घ्यायला. म्हणजे आपल्या महाभारतात किंवा आणखी पुढे जाऊन वेदात वगैरे सांगितलेलं आहे की कुठल्याही कामाचं आपण क्रेडिट घेतलं की आपण शून्य झालो. म्हणजे चांगली जी अशी माणसं असतात ना निस्वार्थ पद्धतीने करणारी, आपण नेहमीच बघतो कार्यात भराभरा सगळी कामं करून मोकळे होतात आणि हा कुठे गेला रे, तो तिथे नसतोच आपलं कौतुक ऐकायला. आणि हा खरा कर्मयोग असतो. म्हणजे तिथे अहम राहत नाही की लोकांनी माझं कौतुक करावं, हे मी केलंय हे सांगावं. इथे जर या मजुराला वाटलं की लोकांना मी सांगेन की हे मी केलंय, तर तिथे परत अहम आला. नाही, म्हणजे नाही, हे झालं तुमचं. अध्यात्म पण बरोबर आहे. इथं सांगण्याचा उद्देश एवढा तर कामाप्रती, म्हणजे कामाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, एवढ्यापुरताच मर्यादित ठेवलेला होता. तिथे अहंभाव वगैरे अशातला काही भाग नाहीये. फक्त एवढंच आहे की त्या कामामध्ये जो आनंद मिळणार आहे, तो त्याचा व्यक्त करायचा होता. हो बरोबर आहे. ओके. सो आता आपण बघून घेतलं की गुरुजींनी काय काय सांगितलं. ओके. सो आपल्याला स्वतःचं सेल्फ रिअलायझेशनमध्ये किंवा स्वस्थितीमध्ये जायला पाहिजे किंवा आत्मस्थितीमध्ये जायला पाहिजे. सो सिद्ध समाधी योगच्या पद्धतीनं हायर अँड हायर स्टेटला आपण जायला लागतो. हायर अँड हायर कॉन्शियसमध्ये आपण जायला लागतो. जसं आपण उदाहरण बघितलं होतं की लीडर आणखीन फॉलोवर. ओके. सो लीडर जे करत आहे की भले ते आवडत नसेल, पण थोडंसं कॉन्शियसमध्ये चेंज झाला. ओके. मग त्या पद्धतीने करायला लागलं, तो आनंद लुटू शकतो. ओके. म्हणजे की सर्वसामान्य माणसांना पण हे मी काय करत आहे, कशासाठी करत आहे, ओके, माझं कॉन्शियस काय आहे, माझं विचार काय आहे, माझं भावना काय आहे, हे थोडंसं बघून थोडंसं चेंज केलं, उच्च स्थितीमध्ये घेऊन गेला, मग तो हळू न कळता कर्मयोगी व्हायला लागतो. त्याच्यात आनंद लुटायला लागतो. ओके. तर म्हणतात की तुम्ही ज्या कामाला जातात, ते काम तुम्हाला 365 डेज हॉलिडे वाटायला पाहिजे. ओके.
सुट्टी वाटायला पाहिजे. सो ज्या वेळेला आपल्याला सुट्टी घ्यावा लागतो ह्याचा अर्थ की आपल्याला त्या कामाचं बर्डन झालेलं आहे किंवा आपण बळजबरदस्ती करतो. सो त्यामुळे तुम्ही बघत असाल कॉलेजचे मुलं वगैरे असतील किंवा जे स्टुडंट असतील सॅटर्डे संडे सुट्टी आलं त्यांना आनंद नाही वाटत. पूर्वी आता सांगता येत नाही. ओके. सो ना ते म्हणायचे की अरे बापरे असं कसं काय, आता आपण जे सराबरोबर राहायचो किंवा मित्रांबरोबर राहायचो त्यांच्याबरोबर डिस्कशन व्हायचे, या गप्पा व्हायच्यात, या लर्निंग व्हायचे किंवा थोडंसं मौज मजा वाटायचं किंवा खेळणं पण व्हायचं. पण आता ते काहीच नाही होत आहे वगैरे असं. ओके. सो ते मंडेची वाट बघायचे. सो त्या व्यक्तीला, त्या विद्यार्थीला किंवा लीडर कॉन्शियसमधून जे शिकणारे विद्यार्थी आहे तो 365 डेज हॉलिडे वाटत असतो का आनंद लुटत असतो. म्हणजे की त्याला कंटाळवाणा तिथं येत नाहीये. ओके. जसं तुम्ही पण म्हटलं की पिक्चरचं असेल किंवा बरंच प्लेयर्स वगैरे असतील त्यांना ते नॅचरली त्यांना आवडतं मग करतात. नेक्स्ट इथं काय सांगत आहे की जे न कळता आपण काहीतरी जबाबदारी घेतो, ते कार्य करायला लागतो. कार्य करता, करता, करता न कळता आपल्याला ताण निर्माण व्हायला लागतो. ओके. आपल्याला ताण-तणाव निर्माण व्हायला लागतो, टेन्शन निर्माण व्हायला लागतो. कसं होईल ह्याचा आपल्याला ना प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागतो. आणखीन त्या पर्टिक्युलर टाईममध्ये होईल का नाही, टार्गेट कंप्लीट होईल का नाही, हे पण आपल्याला न कळता वाटायला लागतं. मग त्यावेळेला काय सांगतात गुरुजी, बाबा तुम्ही स्टॉप करा. ओके. मग थोडंसं रेस्ट करा. मग स्टॉप करून रेस्ट करायची मेथड काय आहे? Meditate. मेडिटेशन करायचं आहे. ओके. मग मेडिटेशन केल्यानंतर जसं तुम्ही सर्वांनी सांगत होता की आहे ना जे न कळता आपलं मन त्यामध्ये गुंतलेलं असतं ते हळूहळू विड्रॉ व्हायला लागतं. स्वस्थितीमध्ये यायला लागतो. ओके. न कळता आपल्याला जे काय प्रोजेक्ट घेतलेलं असतो किंवा घरचं असून देत, ऑफिसचं असून देत किंवा कुठलं प्रोजेक्ट असून देत, समाज कार्य असून देत, न कळता हळू इगो पण वाढायला लागलेलं असतं. मी केलं, मी केलं. मग त्यावेळेला समाधी स्थितीमध्ये गेल्यानंतर मी कोणीच नाही हे स्थिती एक्सपिरियन्स करायला लागतं असं. मग त्याच्यानंतर पुन्हा आपला भाव काय व्हायला लागतो, की सर्वांसाठी करायचं बोलायचं सहजपणे व्यक्त व्हायला लागतं. त्यावेळेला गुरुजी खूप महत्त्वाचे पॉइंट सांगितलेत. विथ कंटेंटमेंट म्हणजे की तुम्ही तृप्ती बाहेर नाही बघत आहे. ते तृप्तता तुमच्यामध्ये आहे. तुम्हाला जेव्हा रिअलायझेशन होतं त्यावेळेला आपण बाहेर जाऊन व्यक्त करायला लागतो. सो बाहेर व्यक्त करत असताना तिथं अपेक्षा नसतं. ते फळ आपोआप यायला लागतं. ओके. काही दिलं तरी पण चालेल, नाही दिलं तरी पण चालेल. ओके. पण नॅचरली कोणी नाही देत नाही असं नाहीये. कोणी काही ना काहीतरी देतच असतं. ओके. तो प्रत्यक्षमध्ये देईल किंवा अप्रत्यक्षमध्ये देईल, पण त्यांचं कॉन्ट्रिब्युशन कुठं ना कुठेतरी घडतच असतं. ओके. सो हे भाव निरपेक्ष भावनेनं करायचं, फळाचं अपेक्षा न ठेवता करायचं. हे सहज घडायला लागतं. ते विचार पण नाही करत, की मी अमुक ठेवून घेऊन, इच्छा ठेवून घेऊन करत आहे बोलायचं. ओके. सो हे तृप्तता भावामध्ये यायला लागतं. ओके. सो त्यामुळं सिंपल वर्ड्स यूज केले जातात. योगस्थः कुरु कर्माणी. स्वस्थितीमध्ये राहून तुम्हाला जे जे कार्य करायचे आहे ते करत राहावा. ओके. सो स्वस्थिती म्हणजे काय? आपलं स्वस्वरूपमध्ये जाणे. म्हणजे की मी कोण आहे? त्या स्थितीमध्ये. ओके. त्या स्थितीमध्ये राहून ज्या वेळेला आपण कार्य करायला लागतो, ते कर्मयोगीसारखं व्हायला लागतं. मग त्यावेळेला उत्साहानं करायला लागतं असं, प्रेमानं करायला लागतं असं, सर्वांसाठी करायला लागतं असं. ओके. क्लिअर? तर हे वेगळे स्थिती आहेत. ओके. सो बरंच ह्याचं डेफिनेशन पण वेगळं तुम्ही ज्यावेळेला आध्यात्मिकमध्ये बुक वाचायला लागायला लागता, त्यावेळेला संचित कर्म येतो, प्रारब्ध कर्म येतो, आगामी कर्म येतो वगैरे असं सगळं सांगत असतात वगैरे. पण इथं SSY मधलं जे काय डेफिनेशन आहे त्याला सोपं, सिंपल, इफेक्टिव्हली सांगितलं जातं की स्वस्वरूपमध्ये राहून कार्य करायला लागायचं. गिव्हिंग कॉन्शियसमध्ये राहायचं. ओके. जय गुरुदेव. आपण इथंच थांबू. ह्याच्याबरोबर तुम्ही चिंतन करा, की जे तुम्ही कार्य करत आहात, तृप्तीनं करत आहात का तृप्तीसाठी करत आहात? ओके. सो हे तुम्ही स्वतःला निरीक्षण करायला लागलं 24 तासामध्ये, मग आपल्याला त्याचा रिझल्ट्स कळायला लागतो. ओके. येस. सो आपण प्रेयर करू का मेडिटेशन करून मग प्रेयर करू? मेडिटेशनला बसायचं?